महत्वाची बातमी, नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते आता अजित पवारांच्या भेटीला गेलेत। नाशिकमधील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल होते। आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे। अजित पवार आज विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचीही शक्यता आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 2 दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अजितदादा पवार आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता आहे। त्यामुळेच त्यांच्या नागपुरातील विजयगड बंगल्यावर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर प्रकृती बरी नसल्यामुळे कदाचित दादा 2 दिवस कार्यकर्त्यांना भेटले नाही, सभागृहाच्या कामकाजातही सहभागी झाले नाही। परंतु आज अजितदादा या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे आणि जे 2 दिवसापासून पदाधिकारी ताटकळत होते त्यांना भेटण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे आपण बघू शकतो नाशिकसह वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते जे आहे ते अजितदादा यांना भेटण्यासाठी आलेले आहे। तुम्ही कशासाठी आलाय? आम्ही ॲक्च्युअली काल दादांची भेट घेण्यासाठी आलो होतो, परंतु दादा काही कारणास्तव बाहेर गेलेले असल्यामुळं काल भेट होऊ शकली नाही। मग आज आम्हाला दादा भेटणार आहे। आज भेटणार आहे असं सांगितलं? हो, दादा आज भेटणार आहे। दादांना उपमुख्यमंत्रीपद निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत। छगन भुजबळांचा प्रश्न नाही, तो नाही, शुभेच्छा देण्यासाठी आलो दादांना। राज्यभरातील कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी विजयगड बंगल्यावर, आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, हाच विजयगड बंगला आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी संख्या, सकाळीपासून कडाक्याची थंडी आहे आणि या थंडीतही कार्यकर्ते या ठिकाणी आले। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी।